नमस्कार, मी अनय जोगळेकर आणि आपण पाहत आहात MH48। आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच म्हणजे काही मिनिटांपूर्वी राष्ट्राला संबोधित करताना स्वदेशी 2चा म्हणजे आत्मनिर्भर भारताचा नारा दिला आणि आज आपण त्याच्यावरच चर्चा करणार आहोत। आज पंतप्रधानांचं भाषण अतिशय महत्वाचं होतं, कारण लॉकडाऊनची तिसरी स्टेज आता संपत आलेली आहे आणि याच्या पुढे काय होणार, म्हणजे लॉकडाऊन कायमचा संपणार का पुन्हा वाढवला जाणार, याबाबत पंतप्रधान काय बोलतात हे ऐकण्यासाठी लोकांमध्ये आज कमालीची उत्सुकता होती। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केवळ कोरोनाच्या संकटावरच न बोलता कोरोनाचं संकट पार पडल्यावर त्यातून देशाला बाहेर काढण्यासाठी आजवरचं सर्वात मोठं म्हणजे भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या जवळजवळ 10% म्हणजेच $275 अब्ज किंवा 20 लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली। या पॅकेजचे तपशील आपल्याला येत्या काही दिवसात मिळणार असले तरी त्याचा एका वाक्यात सांगायचा संदेश असेल तर तो म्हणजे वोकल फॉर लोकल, म्हणजे स्वदेशीसाठी आग्रही रहा, स्वदेशीचा आग्रह धरा। आणि एका अर्थाने पंतप्रधानांचं हे भाषण म्हणजे भारतीय जनता पार्टीला किंवा त्याची जी विचारसरणी आहे त्याला पुन्हा एकदा पुनरुज्जीवित करण्याचा हा प्रयत्न आहे। त्याच्यात मी तपशिलात जातो, पण आधी पंतप्रधान काय म्हणले ते आपण बघणार आहोत। पंतप्रधानांनी आज सांगितलं की आज देश एका महत्वाच्या वळणावर उभा आहे, हम अहम मोड पे खडे है असं ते म्हणले। आणि आपदा म्हणजे संकटाला संधीमध्ये कशा प्रकारे रूपांतर करता येईल त्याचा आज आपल्याला विचार करायचा आहे। ही जी संकट आहे, हे जे कोरोनाचं संकट संपूर्ण जगावर आलेलं आहे, त्यातनं अर्थव्यवस्थेची, रोजगारांची, एकूणच मनस्वास्थ्याची खूप मोठ्या प्रमाणावर क्षती जरी झाली असली तरी यातनं एक मोठी संधी देखील आपल्याला मिळालेली आहे। त्याचं उदाहरण सांगताना पंतप्रधानांनी कशा प्रकारे 2 महिन्यापूर्वी आपण एकही PPE किट बनवत नव्हतो, एकही N95 मास्क बनवत नव्हतो, पण आजच्या घडीला देशात रोज 2 लाखांहून जास्त मास्क आणि PPE किट बनत आहेत, हे मोठ्या अभिमानाने सांगितलं। एकूणच भारताची संस्कृती, भारताचे संस्कार आणि ज्या प्रकारे भारत हे संकट हाताळतोय त्याची जगभरात कौतुक होत आहे असं पंतप्रधान म्हणाले। मानव केंद्रीय विकास म्हणजे जसे म्हटलं, भाजपचा जो एक पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचा एकात्म मानवतावाद यांचा जो सिद्धांत आहे तो भाजपचा एक गायडिंग आयडिओलॉजी ज्याला म्हणता येऊ शकेल, मार्गदर्शक विचार आहे। आणि कुठेतरी आज पंतप्रधानांनी तो मानव केंद्रीय विकासाचा आज पुनरुच्चार केला। जागतिकीकरण आणि या सर्व गोष्टींवर आज पुन्हा एकदा मूलभूत चिंतन करण्याची आवश्यकता असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं। पण हे कसं करायचं हा एक खूप मोठा प्रश्न आहे आणि त्याच्यात उदाहरण देताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुजरात मधल्या कच्छचं उदाहरण दिलं। जेव्हा नरेंद्र मोदी नुकतेच गुजरातचे मुख्यमंत्री बनले होते त्यांच्याकडेही तसा म्हटलं तर प्रशासकीय अनुभव 0 होता, पण जेव्हा गुजरातचा भूकंप झाला 26 जानेवारी 2001 साली तेव्हा कच्छ म्हणजे देशातला सगळ्यात मोठा जिल्हा, पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेला जिल्हा पूर्णतः उद्ध्वस्त झाला। पंतप्रधानांनी म्हटलं की एका प्रकारे मृत्यूची चादर ओढून झोपलेल्या प्रांतासारखं ते दिसत होतं भूकंपानंतर, पण त्यानंतर कच्छनी जो विकास साध्य केला त्याचा संपूर्ण देशानी आणि जगानी दखल घेतली, त्याचं कौतुक केलं। आणि त्याच्यामुळे हा जर विकास करायचा असेल, या जर कठीण परिस्थितीत पुढे जायचं असेल तर आपल्याला मनाचा निर्धार करायला पाहिजे, आत्मनिर्भर होण्याचा निश्चय करायला पाहिजे। आजचं भाषण पंतप्रधानांचं अतिशय महत्वाचं होतं, कारण जी भारताची जी संकल्पना आहे म्हणजे ज्याच्याबद्दल डावे आणि उजवे किंवा डावे आणि भाजपा यांच्यात जो मूलभूत भेद आहे त्याचाही त्यांनी थोडासा त्याला स्पर्श केला की कशा प्रकारे भारत हा
सोने की चिडिया थी किंवा भारतात सोन्याचा धूर येत होता असं आपण म्हटलं जात होतं. पण मधल्या काळात ही जी गुलामी आपल्याला सहन करावी लागली, ही गुलामी फक्त ब्रिटिशांची गुलामी नव्हती. त्याच्या आधीची जी 600 वर्षाची जी परकीय आक्रमकांची सत्ता देशाच्या मोठ्या भागावर होती, ती ही एका प्रकारची गुलामी होती. जरी राजकीय दृष्ट्या तेव्हा भारत हा एक देश नसला तरी संपूर्ण जगाला भारत या नावाने ओळखत होता. एक संस्कृती म्हणून, एक सांस्कृतिक राष्ट्र म्हणून भारताची तेव्हा ओळख होती. आणि या सगळ्या काळात जेव्हा परकीय शासकांचं देशाच्या एका मोठ्या भागावर राज्य होतं, तेव्हा देशाची जी नवीन निर्माण करण्याची जी क्षमता होती, क्रिएटिव्हिटी होती, उद्योजकता होती, हे सर्व गुण, देशाची सर्व ह्या गोष्टी कुठेतरी मागे पडल्या. आणि नंतर 20व्या शतकात आपण जेव्हा ब्रिटिशांपासून स्वतंत्र झालो तेव्हा भारत पुढे जाऊ लागला असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले. त्याच्यानंतर त्यांनी Y2Kचं उदाहरण दिलं की कशा प्रकारे जगापुढे हे मोठं आव्हान होतं आणि भारताने हे आव्हान स्वीकारलं. अर्थात त्याच्यात आपण त्याच्यात नशिबाने ठरलो, पण एका अर्थाने या Y2Kच्या संकटामुळे भारताची जगभरात संगणक आणि एकूणच तंत्रज्ञानातला कुशल मनुष्यबळ याच्यासाठी ओळख निर्माण झाली. आणि त्यामुळे आज जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 20 लाख कोटी रुपयांचं पॅकेज अनाऊन्स केलं, घोषित केलं, तेव्हा त्यांनी 5 क्षेत्रांमध्ये किंवा ही जी भविष्यातल्या ज्या सुधारणा आहेत, अर्थव्यवस्था आहे, त्याचे 5 स्तंभ, 5 पिलर असणार आहेत असं त्यांनी सांगितलं. यात अर्थव्यवस्था म्हणजे इकॉनॉमी, इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे पायाभूत सुविधांचा विकास, सिस्टीम म्हणजे प्रशासकीय सुधारणा, कारण जी प्रशासकीय व्यवस्था आपण अंगीकारली त्याच्यात अनेक त्रुटी होत्या आणि त्या सुधारणा करणं आजवर आपल्याला जमत नव्हतं. डेमोग्राफी म्हणजे आपली तरुण लोकसंख्या, आणि डिमांड म्हणजे आपली देशाची लोकसंख्या 135 कोटी आहे, त्यांची जी मागणी आहे आणि ती पूर्ण करायला एक खूप मोठ्या प्रमाणावर अर्थव्यवस्थेला चालना मिळू शकते. आतापर्यंत सातत्याने सरकारवर टीका होत असताना रवीश कुमार टाईप पत्रकार दाखवत होते की कशा प्रकारे देशात मजुरांची वाटचाल सुरू आहे, देशाकडे त्यांच्याकडे कोणी बघत नाहीये, कशा प्रकारे परदेशातून लोकांना आणायला तिथे सरकार काळजी करतंय, त्यांच्यासाठी विमान सोडतंय, पण या मजुरांसाठी मात्र कोणी बघत नाहीये. दुसऱ्या प्रकारची टीका होत होती की भारताने घोषित केलेलं पॅकेज हे अतिशय कमी आहे. म्हणजे राहुल गांधींनी रघुराम राजन यांची मुलाखत घेतली होती तेव्हा त्यांनी याच्यात 65,000 कोटी रुपयांची आज गरज आहे अर्थव्यवस्थेला पुन्हा ट्रॅक्शन द्यायला, असं त्यांनी वक्तव्य केलं होतं. आणि त्या मनाने भारतासारखा देश म्हणजे अमेरिकेसारखे देश हे 10% GDP जर खर्च करत असतील तर भारताने केलेल्या उपाययोजना या खूप तकलादू आहेत, त्याचा काही फारसा उपयोग होणार नाही अशी ही टीका केली जात होती. पण या टीकाकारांना उत्तर देताना पंतप्रधानांनी आज एकूण देशाच्या GDPच्या सुमारे 10% इतक्या आकाराच्या पॅकेजची घोषणा केली. ते पॅकेजचे जेव्हा तपशील जाहीर होतील तेव्हा आपण त्याच्यावर बोलूच. पण आता मी या व्हिडिओच्या गाभ्याकडे वळतो. आपल्याला लक्षात आहे की 1991 साली भारताने जेव्हा आर्थिक उदारीकरणाचा मार्ग स्वीकारला तेव्हा भारतीय जनता पार्टी तसेच डावे पक्ष म्हणजे कम्युनिस्ट पार्टी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी, भाकपा या सगळ्यांनी त्याला विरोध केला. आणि तेव्हा देशात स्वदेशीची चळवळ सुरू झाली. त्या स्वदेशीला अर्थात स्वातंत्र्यापूर्वीच्या काळात महात्मा गांधी असतील, स्वातंत्र्यवीर सावरकर असतील, लोकमान्य टिळक असतील, या सर्वांनी जसं एक स्वदेशीची चळवळ अंगीकारली होती, विदेशी मालाची होळी करायला सांगितली होती, तशा प्रकारची चळवळ देशात उभी करण्याचा प्रयत्न केला गेला, पण तो अयशस्वी ठरला. इथे आपल्याला लक्षात घ्यायची गरज आहे, ज्या माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचं जे कौतुक केलं जातं की देशात आर्थिक सुधारणा पुढे रेटल्या म्हणून, ते योग्य आहे, त्याच्यात मी त्याला नाकारणार नाही. पण एक लक्षात घेतलं पाहिजे, हेच डॉक्टर मनमोहन सिंग जेव्हा रिझर्व्ह बँकेचे सल्लागार होते आणि इंदिरा गांधींच्या काळात देशाला समाजवादाकडे किंवा अति डावीकडे किंवा सोव्हिएट रशियाच्या वळचणीस बांधण्याचे जे काम केलं गेलं होतं तेव्हाही डॉक्टर मनमोहन सिंग होते. म्हणजे जर तेव्हा आर्थिक सुधारणांचा किंवा जो आर्थिक उदारीकरणांचा जर पाठिंबा तेव्हापासून त्यांचा असता किंवा ते आपल्या मुद्द्यांवर तेव्हापासून जर ठाम असते तर तेव्हा त्यांनी इंदिरा गांधींना विरोध केला असता. पण तेव्हा त्यांनी हे केलं नाही. याचं कारण, तुम्ही जेव्हा आर्थिक धोरण ठरवता देशाचं तेव्हा केवळ तुम्ही अर्थतज्ञ असून चालत नाही, तुमच्याकडे राजकीय जिगर, राजकीय धैर्य असावं लागतं.
डॉक्टर मनमोहन सिंग यांनी जे काम केलं त्याचं कौतुक आहेच, हे नाकारण्यात काही पॉईंट नाहीये. पण ते होऊ शकलं ते त्यांना पंतप्रधान नरसिंह राव यांची जी साथ मिळाली आणि त्याच्यामुळे जे आर्थिक उदारीकरण शक्य झालं. असं जरी झालं असलं तरी ज्या परिस्थितीत आपण आर्थिक उदारीकरण हाती घेतलं ते आपल्या स्वतःच्या चॉईसनी किंवा आपल्या स्वतःच्या मर्जीनी केलं नाही. देशाचं सोनं गहाण टाकायची वेळ आली होती, देशाला मोठ्या प्रमाणावर कर्जाची आवश्यकता निर्माण झाली होती आणि अशा परिस्थितीत जेव्हा तुम्ही कर्ज घेता, जेव्हा तुम्ही दुसऱ्यावर अवलंबून असता, तेव्हा तुमचं आर्थिक धोरण ठरवायला तुम्ही दुसऱ्यांना सांगण्याशिवाय पर्याय नसतो. अर्थात तेव्हा मोठे जागतिक इव्हेंट्सही झाले होते. सोव्हिएट रशियाचा अस्त झाला होता, चीन पडद्यामागून बाहेर आला होता आणि जगाची जी 2 गटांमध्ये विभागणी झाली होती ती विभागणी संपुष्टात आली होती आणि एक अमेरिका किंवा अमेरिकेचा जो भांडवलशाहीवादी मुक्त व्यापाराचा जागतिकीकरणाचा जो कार्यक्रम होता तोच जगात एका अर्थाने ते एकमेव मॉडेल बनलं. आणि नंतर जागतिकीकरणाचा रेटा एवढा तीव्र होता की जे कोणी स्वदेशीवादी होते, स्वावलंबित्वाची जी गोष्ट करत होते, त्यांचा आवाज क्षीण होत गेला. असं नाहीये की फक्त भाजपात स्वदेशीवादी होता, प्रत्येक पक्षात, काँग्रेस असेल, कम्युनिस्ट पक्ष असेल, सर्वांमध्ये आणि फक्त भारतात नाही जगभरात सर्वत्र. ज्याला स्वदेशी म्हणजे अगदी पूर्वीसारखं स्वदेशी असं मी म्हणत नाहीये की तुम्ही शर्ट पॅन्ट घालायचं सोडून धोतर आणि कुर्ता घाला, असं मी म्हणत नाहीये. पण देशाचं धोरण ठरवणं हे त्या देशाचं काम असलं पाहिजे. जागतिक प्रवाहाच्या दबावाखाली देशांनी आपलं धोरण ठरवू नये हा जो विचार असतो तो विचार हा सातत्याने क्षीण होत गेला. त्याच्यासाठी वेगवेगळ्या देशांचं जे यशस्वी झाले त्यांची उदाहरणं देण्यात आली. बघा जपाननी कसं केलं, बघा सिंगापूरनी कसं केलं, बघा चीननी कसं केलं आणि त्याच्यामुळे भारताने त्यांचंच अनुकरण करून तशाच गोष्टी केल्या पाहिजेत असं आग्रही प्रतिपादन करण्यात आलं. सुरुवातीला आपल्याला चॉईस नव्हता, पर्याय नव्हता, कारण आपण कर्जबाजारी होतो आणि नंतरच्या काळात जसे आपण Y2K मुळे आणि अन्य गोष्टींमुळे एकूणच खाजगीकरणामुळे त्यातल्या अनेक क्षेत्रात आपण यशस्वी होऊ लागलो, सुबत्ता आली, रोजगार निर्माण होऊ लागला, तेव्हा मग हेच मॉडेल योग्य आहे म्हणून ते आपण अंगीकारत गेलो. एका अर्थाने आर्थिक विषयांवर देशातली डावी आणि उजवी ही दरी नष्ट झाली. कारण पश्चिम बंगाल सारख्या राज्यांमध्ये जिथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचं सरकार होतं तिथेही त्यांनी सिंगूरमध्ये टाटा मोटर्सला खूप कवडीमोल भावात त्यांनी सुपीक शेतजमीन दिली आणि त्याच्यावरनं जे आंदोलन झालं त्याच्यात ममता बॅनर्जींचं सरकार पश्चिम बंगालमध्ये आलं आणि त्याच्यामुळे एक आपण जर गोष्ट बघितली तर काँग्रेस असो, भाजप असो, महाराष्ट्रात शिवसेना भाजपने एन्रॉनला परत पाठवायचा तेव्हा काम केलं होतं पण त्यांनाही एन्रॉनला परत बोलवावं लागलं. तर कुठल्याही राज्यात कुठल्याही केंद्र सरकारचा जो आवाज होता तो जागतिक व्यवस्थेपुढे टिकला नव्हता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तर गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून जागतिकीकरणाचा ध्वजवाहक म्हणूनच काम केलं. म्हणजे देशातले सर्वात रिफॉर्मिस्ट मुख्यमंत्री अशा प्रकारे त्यांचं धोरण होतं आणि त्याच्यामुळे पंतप्रधान झाल्यावरही त्यांनी हे धोरण पुढे नेलं. त्याला मेक इन इंडियाची जोड दिली, देशोदेशी जाऊन तिथल्या बहुराष्ट्रीय कंपन्यांना तुम्ही भारतात प्लॅन्ट सेटअप करा याच्यासाठी बोलवलं. या सर्व गोष्टी झाल्या. पण असं असलं तरी त्याच्यासाठी आवश्यक असलेल्या ज्या आर्थिक सुधारणा होत्या त्या काही भारत तेव्हा तितक्याशा ताकदीने करू शकला नाही. कारण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, भारतात जे भलं झालं जागतिकीकरणामुळे ते एका मर्यादित वर्गाचं झालं. त्यात एक उच्चवर्गीय होताच, उच्च मध्यम वर्गीय होता, मध्यम वर्गीय उच्च मध्यम वर्गीयात गेला आणि त्यांच्या खर्चामुळे अनेक कोटी लोक गरिबीतनं बाहेर आले. पण असं असलं तरी त्यांनी मध्यम वर्गात येण्याचं स्वप्न हे स्वप्नच राहिलं. त्यामुळे जे आज आपल्याकडे दिसतंय की सरकारी नोकरीसाठी लाखो लोक अप्लाय करतात आणि म्हणावं तसं जरी स्टार्टअप इंडियाचा आणि आपण नारा दिला असला तरी अजूनही कुठल्याही मोठ्या भारतीय कंपन्या किंवा स्टार्टअप मधनं आपण काही फेसबुक, गुगल, अमेझॉन सारख्या कंपन्या निर्माण नाही करू शकलो. याचं कारण म्हणजे जी सिस्टीम किंवा जी व्यवस्था आहे त्याच्यात क्रांतिकारी बदल केल्याशिवाय आपण जागतिकीकरणाचा पूर्ण अर्थाने फायदा घेऊ शकणार नव्हतो. पण अर्थात हे सर्व आग्रही प्रतिपादन करण्याची शक्यता नव्हती, कारण जसे म्हणलं जागतिकीकरणाचा रेटा प्रचंड असतो. पण आज असं झालेलं आहे की या कोरोनाच्या संकटामुळे संपूर्ण जगातच पडझड झालेली आहे आणि ज्या दिशेने अमेरिका जाते, ज्या दिशेने युरोपातले अनेक देश जात आहेत ते बघता असं दिसतंय की चीन या संकटातनं सगळ्यात पहिले सावरला जाईल आणि अमेरिका आणि युरोप
खूप क्षतिग्रस्त होऊन त्यातनं बाहेर पडतील. भारताचं आजच्या घडीला सांगता येत नाही, आज तरी आपलं नुकसान कमी आहे, पण येणाऱ्या 2, 3, 4 आठवड्यात जसे आर्थिक प्रश्न समोर येऊ लागतील, फणा काढू लागतील, तेव्हा लक्षात येईल की आपलं किती नुकसान झालंय. आणि त्याच्यामुळे पुन्हा एकदा म्हणजे स्वदेशी ही रूढार्थाने स्वदेशी नाही, पण आत्मनिर्भर भारत, अधिकाधिक स्थानिक ब्रँड असतील, लोकल गोष्टी असतील, त्याचं प्रमोशन करायचं. आणि हे सरकारी कायद्यांनुसार होणार नाही, तर हे प्रत्येक भारतीयांनी स्वतः निर्णय घेऊन स्वतःपुरतं स्वतःच्या आयुष्यात जर ह्या गोष्टी वापरायला सुरुवात केली तर त्याला चालना मिळू शकेल. ते ब्रँड म्हणून उपस्थित ते पुढे जाऊ शकतील. आजच्या नरेंद्र मोदींच्या भाषणात हा संकेत स्पष्टपणे मिळतो. म्हणजे जरी त्यांनी आत्मनिर्भर भारताचा नारा दिला असला तरी त्याचा अर्थ असा होत नाही की सर्व आर्थिक सुधारणा गुंडाळून टाकल्या जातील. उलट आर्थिक सुधारणा अधिक वेगाने राबवल्या जातील. पण त्याचबरोबर भारतीय कंपन्या आणि भारतातले ब्रँड आणि भारतातल्या वस्तू त्यांना पुढे करण्याचं आणि त्यांना जागतिक स्पर्धेपासून थोडंसं रोखून धरून त्यांना एक पाऊल 2 पायऱ्या त्यांना पुढे काढण्याचे प्रयत्न केले जातील असं वाटतंय. याचं उदाहरण आज नरेंद्र मोदींनी दिलं आणि म्हणूनच आज मी हे खादीचं जॅकेट घालून व्हिडिओ करतोय. नाही तर एवढ्या उन्हाळ्यात खादीचं जॅकेट घालायची गरज नाही. पण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं की कशा प्रकारे त्यांच्या एका भाषणातनं प्रेरणा घेऊन लोकांनी मोठ्या प्रमाणावर खादीचा वापर करायला सुरुवात केली आणि त्यामुळे खादीची विक्री कशा मोठ्या प्रमाणावर वाढली. अगदी दक्षिण कोरियाचे अध्यक्षही ज्याला मोदी जॅकेट किंवा नेहरू जॅकेट म्हटलं जातं ते घालून त्यांनी पोच दिली. या सर्व गोष्टी होऊ शकतात, पण अर्थात त्याच्यासाठी सरकारी धोरणाच्या इतकंच लोकांचं आत्मनिर्भर होणं, लोकांचा निर्धार असणं महत्वाचं आहे. हा निर्धार केला तरच आत्मनिर्भर होण्याची शक्यता असते. अर्थात हे सर्व सोपं नाहीये, कारण जसंही म्हटलं जग कुठल्या दिशेने जात आहे हे आज ओळखणं कठीण आहे. आणि जर जगाने पुन्हा येरे माझ्या मागल्या करत गेल्या वेळेसारख्या मुक्त व्यापार आणि गुंतवणूक आणि जागतिकीकरणाची कास धरली तर भारताला एकट्याला त्यातनं वेगळं होता येणार नाही. पण एकूणच आज मोदी सरकारचा जो अंदाज दिसतोय त्याच्यातनं जे संकेत मिळत आहेत, चीनच्या बाबतीत ज्या काही गोष्टी केल्या गेल्या म्हणजे भारताच्या शेजारी राष्ट्रांतून येणारी थेट परकीय गुंतवणूक आता गव्हर्नमेंट रूटनी, ऑटो रूटनी न करता गव्हर्नमेंट रूटनी करण्याचा निर्णय घेतला की हा निर्णय तसा हा मुख्यतः चीनसाठी घेतला गेला, जरी तो संपूर्ण शेजारी देशांच्या नावाने घेतला असला तरी. ते पाहता असं वाटतंय की केंद्र सरकारचा निर्धार आहे की जेव्हा भारत याच्यातनं बाहेर पडेल तेव्हा पायाभूत सुविधांमधली गुंतवणूक, प्रशासकीय सुधारणा आणि या गोष्टी सुधारणं, शेतीसारख्या क्षेत्रांमध्ये आर्थिक सुधारणा घडवून आणणं, देशात मागणी वाढावी यासाठी प्रयत्न करणं, तरुण लोकसंख्येचा फायदा घेणं, याच्यासोबतच एक आत्मनिर्भर होण्यासाठी सरकार आग्रही प्रतिपादन करेल. जर सरकारच्या या प्रतिपादनास अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प आणि अर्थात ते निवडून आले तर पुन्हा नोव्हेंबरमध्ये इंग्लंडमध्ये बोरिस जॉन्सन आणि तशा प्रकारच्या नेत्यांची जर साथ मिळाली तर हे शक्य होऊ शकेल. हा जो स्वदेशीचा नारा आहे तो 20व्या शतकातल्या पारतंत्र्यातल्या स्वदेशी सारखा नाहीये, तर जे स्वदेशीचं मॉडेल जपानने अंगीकारलं, त्यानंतर जे सिंगापूरने अंगीकारलं, नंतर जे चीनने अंगीकारलं, हे अतिशय महत्वाचं आहे. कारण इथे तुम्ही विदेशी गोष्टींना, विदेशी तंत्रज्ञानाला विरोध करत नाहीयेत, पण ते स्वीकारून ते स्वतः तुम्ही बनवायचा प्रयत्न करता आणि ते बनवल्यावर ते पुढे जाण्यासाठी देशाचं सरकार तुम्हाला, तुमच्या कंपन्यांना थोडासा मदत करतो इतर याच्यापासून आणि इतर स्पर्धेपासून तुमचं संरक्षण करतो. अशा प्रकारचा काहीतरी विचार पंतप्रधानांच्या आणि सरकारच्या डोक्यात असावा असं दिसतंय. तो प्रत्यक्षात येईल की नाही, त्याला कशा प्रकारे राजकीय विरोध होईल, कारण कुठल्याही प्रकारची सुधारणा करायचं म्हटलं तर आपल्याकडे त्याला पहिले विरोध करणारे लोक असतात, त्यामुळे ह्यालाही विरोध होईल. त्यातलं काय होईल हे आज सांगता येत नसलं तरी हा जो प्रयत्न आहे तो स्तुत्य आहे, त्याचं स्वागत केलं पाहिजे. या ज्या सरकारचं धोरण आणि त्याचे तपशील जेव्हा बाहेर येतील त्याच्यावर गंभीर चर्चा व्हायला पाहिजे आणि जेव्हा त्या चर्चेतनं आपण एक निर्णय घेऊ, एक निश्चय करू की आपल्याला या वाटेने पुढे जायचंय, तेव्हा त्या वाटेने पुढे जाण्यासाठी आपलं मनोधैर्य हे वाढलं पाहिजे. आज पंतप्रधानांनी आपल्या भाषणात जे लाखो लोक आपल्या गावाकडे निघालेत, जे लाखो ठेलेवाले आहेत, रस्त्याच्या साईडला छोटे किरकोळ विक्रेते आहेत आणि त्यांच्यामुळे त्यांचं जे झालेलं नुकसान आहे त्याचीही त्यांनी आठवण काढली आणि त्यांना आपल्याला विसरता येणार नाही हे त्यांनी जाणीवपूर्वक सांगितलं.
कारण आज जे असं चित्र निर्माण केलं जात आहे की या लोकांना भारतात किंवा इंडियामध्ये अजिबात स्थान नाही, ते तसं नाहीये. या लोकांच्या दृष्टीने आपल्याला विचार करायला पाहिजे. या लोकांना केंद्रस्थानी ठेवून, त्यांचा म्हणजे अंत्योदयाला केंद्रस्थानी ठेवून आपल्याला विचार करायला पाहिजे. ते संकेत आज पंतप्रधानांच्या भाषणात मिळाले. हे भाषण आपण नीट बघा आणि त्याच्यात शब्दामागचा जो अर्थ काय दडलाय तो शोधण्याचा प्रयत्न करा. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.